आणि यानंतर आपण थेट मातोश्री परिसरात जाऊयात। मराठा आंदोलक मातोश्रीवर पोहोचलेले आहेत। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायचं की नाही या संदर्भात उद्धव ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाची। वेदांत नेव आपल्याला अधिक अपडेट देईल। वेदांत, जवाब दो उद्धव साहेब, जवाब दो उद्धव ठाकरे, जवाब दो उद्धव ठाकरे, जवाब दो। पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही 2-4 दिवसा पहिले या ठिकाणी निवेदन दिलं आहे आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी आहे की सर्व पक्षीय नेत्यांनी तात्काळ मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं की नाही भेटावं म्हणून त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी जाहीर करावी म्हणून आम्ही आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे। आणि त्या आंदोलनाची सुरुवात उद्धव साहेब ठाकरे यांच्या घरापासून आम्ही आज करत आहोत आणि उद्धव साहेबाला आम्हाला विचारायचं आहे की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून आपल्या पक्षाची भूमिका काय आहे ती स्पष्ट करावी। त्यासाठी आज मराठा क्रांती ठोक मोर्चा या ठिकाणी मातोश्रीवरती आले। दादा तिकडे हे बघा, यांना फक्त मराठा समाजाचा यांना फक्त वापर करायचा आहे, मतासाठी यांना सगळ्याला वापर करायचा आहे। आज तुम्ही बघताय तिकडे मिळालंच पाहिजे। जवाब दो उद्धव ठाकरे, जवाब दो उद्धव ठाकरे, जवाब दो। एक मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं। जवाब दो उद्धव ठाकरे, जवाब दो। अरे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळालंच पाहिजे। अरे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळालंच पाहिजे। एक मराठा तर पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांना सध्या रोखलेलं आहे। मातोश्री परिसरात हे सगळे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आंदोलक पोहोचले होते। ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात उद्धव ठाकरेंची भूमिका नेमकी काय ही त्यांनी स्पष्ट करावी अशी त्यांची मागणी। पोलिसांनी आरक्षण आणि ओबीसी मधलं आरक्षण जेव्हा मराठा समाज मागणी करतो त्यावेळेस यांच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करत नाही। फक्त काय म्हणतात माहिती का, मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षण भेटायला पाहिजे। अरे पण कसल्या पद्धतीने भेटायला पाहिजे? मराठा समाज आज मागणी करतोय मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटायला पाहिजे। उद्धव ठाकरेंचीच भूमिका हवी आहे की सगळे शरद पवार साहेब यांच्या घरासमोर 12 वाजता प्रत्येक पक्षाच्या मग मुख्यमंत्री असू द्या, उपमुख्यमंत्री असू द्या, सर्व पक्षीय नेत्यांच्या घरासमोर मराठा क्रांती ठोक मोर्चा जाणार आहे। काल आमचे सहकारी आले होते, त्यांना या ठिकाणी उद्धव साहेबांनी भेट नाकारलेली होती। त्यांचा आम्ही आज या ठिकाणी जाहीर निषेध करतो। आता आम्हाला काय माहिती, आता उद्धव साहेबांनाच विचारा तुम्ही, हा प्रश्न तुम्ही उद्धव साहेबांनाच विचारा। आपण संभाजीनगरचे सकल मराठा समाजाचे आमचेच बांधव होते, त्यांना पण काल त्यांनी भेट नाकारलेली आहे। मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी आहे, उद्धव साहेबच नाही पवार साहेबांच्या पण आम्ही घरी जाणार आहोत।
पवार साहेबांना पण आजच तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो का तुम्ही फक्त या ठिकाणी मराठा समाजाचा आणि मोर्चाचा राजकीय फायद्यासाठी या ठिकाणी उपयोग करून घेऊ नका. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण याच्यासाठी तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे ती स्पष्ट करा. नसता येणाऱ्या काळामध्ये मराठा समाज मतदानावर बहिष्कार करेल. आताच मी सांगितलं काय, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या पण घरावर आम्ही जाणार. इथून सुरुवात आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय बैठक लावली होती. त्या सर्व पक्षीय बैठकीला हे विरोधी पक्षातलं एकही नेता आला नाही. त्यामुळं मराठा क्रांती ठोक मोर्चांचा जाहीर निषेध करतो आणि लवकर सर्व पक्षीय बैठक लावून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण घ्यावं ही आमची विनंती. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालंच पाहिजे ही मागणी घेऊन आता मराठा आंदोलक जे आहेत ते उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीच्या बाहेर पोहोचलेले आहेत. पोलिसांनी त्यांना सध्या तरी रोखलेलं आहे. ठोक मोर्चाचे सगळे पदाधिकारी मातोश्रीवर दाखल झालेले आहेत. ते त्यांची भूमिका मांडतायत. त्यांचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणासंदर्भातली स्पष्ट करावी आणि हे सर्व आंदोलक जे पदाधिकारी आहेत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे ते आता मातोश्रीचे जे मुख्य द्वार आहे तिथे आलेले आहेत आणि पोलीस बंदोबस्त आपण इथे बघतोय. पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर आहे. आतापर्यंत कुठलाही निरोप मातोश्रीहून आलेला नाहीये. त्यामुळे नेमकं आता या आंदोलकांची भूमिका काय असणार त्यांनी त्यांचं म्हणणं तर मांडलेलं आहे. मात्र दुसरीकडे पोलीस पोसपाटा मोठा आहे आणि मातोश्रीच्या बाहेर आपण बघितलं तर बॅरिगेटिंग केलेलं आहे. 100 ते 150 पोलीस या मातोश्रीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आहे आणि तिथनं आता काही निरोप मातोश्रीहून येतो का, उद्धव ठाकरे त्यांना भेटतात का हे बघावं लागेल. मात्र केरे पाटील जे या सगळ्याचं नेतृत्व करतायत त्यांचं असं म्हणणं आहे की भूमिका स्पष्ट करावी. भूमिका दिला आणि जाहीर पत्रकारांसमोर येऊन पत्रकार परिषद जर घेतली का मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटायला पाहिजे अशी जर उद्धव साहेबांनी जर भूमिका घेतली तर महाराष्ट्रातला मराठा समाज उद्धव साहेबांना पुन्हा या ठिकाणी मुख्यमंत्री करल. नसता एकही आमदार यांचा आम्ही निवडून येऊ देणार नाही. पाटील, आज जर भेट नाही झाली, उद्धव ठाकरे नाही भेटले तर काय भूमिका असणार आहे? कालही जे मराठा समाजाचे कार्यकर्ते आले त्यांची भेट झाली नाही. नेत्यांचं म्हणणं आहे की ओबीसी कोट्यातून आरक्षण नको, स्वतंत्र आम्ही का पाकिस्तानहून आलो का? अरे आम्ही पण महाराष्ट्रातलेच आहो ना. याच भूमीमध्ये जन्म घेतला ना आम्ही. काय ओबीसी बांधवांची मागणी म्हणजे काय? आमची मागणी आहे मराठा समाजाला या ठिकाणी टिकणारं आरक्षण आणि ओबीसी मधलं आरक्षण. आज जर उद्धव ठाकरे भेटले नाहीत तर भूमिका काय पुढे? इथं टिया मांडून बसणार आहे आम्ही. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं जर उद्धव साहेबांनी जर आमची भेट नाकारली तर याच ठिकाणी आम्ही ठिय्या आंदोलन या ठिकाणी सुरुवात करणार. देखील मराठा कार्यकर्ते आले होते त्यांची देखील भेट झाली नाही. आज काय सांगाल? हो, ती तर सगळ्यात मोठी शोकांतिका आहे ना. म्हणजे मतदानाच्या वेळेस बरं का हे आमच्या दारामध्ये येतात आणि आज तुम्ही बघा 350 मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या आहे. 350 मराठा बांधवांनी. आज मराठवाड्यात येऊन बघा तुम्ही कितीतरी मराठा बांधवांवर गुन्हे दाखल आहे या मराठा आरक्षणासाठी. आत्महत्या करून आज महाराष्ट्रातला मराठा तरुण आणि हे मस्तपैकी इकडे एसी मध्ये बसतात. त्याच्यामुळं उद्धव साहेबच नाही, शरद पवार साहेब असू द्या, मुख्यमंत्री असू द्या, दोन्ही उपमुख्यमंत्री असू द्या, या सगळ्यांनी तात्काळ मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून जाहीर करावं. सर्वपक्षीय बैठक लावा. कारण आज तुम्ही बघताय महाराष्ट्रातला मराठा आज रस्त्यावर उतरतोय आणि सगळेचे सगळे या मराठा आंदोलनाचा राजकीय फायद्यासाठी याचा उपयोग करून घेत आहेत. ओबीसी नेते मात्र म्हणतात की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देणं अशक्य आहे आणि त्यासाठी त्यांची आंदोलनं देखील सुरू आहेत. अहो, कोणते ओबीसी नेते? बोटावर मोजणारे ज्यांचं इलेक्शन मध्ये डिपॉझिट जप्त झालेले असे ओबीसी नेत्यांबद्दल बोलताय का तुम्ही? अरे महाराष्ट्रातला ओबीसी समाज आजही मराठा समाजाच्या बाजूने या ठिकाणी खंबीरपणे उभा आहे. आजही तुम्ही बघा या 2-4 नेत्यांमुळं मराठा समाज आणि ओबीसी बांधवांचं भांडणं लावायचं काम जर कोणी करत असेल तर हे 2-4 ओबीसी नेते करत आहेत. केरे पाटील, आता या अगोदर देखील तुमची आंदोलनं झालेली होती. हे आंदोलन सुरू आहे. आणखीन कुठल्या कुठल्या नेत्यांना भेटणार आहे की उद्धव ठाकरेंपासून सुरुवात आहे? हे उद्धव ठाकरे साहेबांपासून सुरुवात आहे. उद्या आमचं शरद पवार साहेबांच्या घरासमोर आंदोलन आहे. पहिले आम्ही विरोधी पक्ष घेणार. कारण मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक लावली होती का मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षण भेटावं म्हणून. सर्वपक्षीय बैठक लावल्यानंतर एकही विरोधी पक्षातला नेता या ठिकाणी आला म्हणजे यांना या आंदोलनाचा उपयोग फक्त आणि फक्त मतासाठी या ठिकाणी करायचा आहे. त्याच्यामुळे इथून आमची सुरुवात आहे. उद्या शरद पवार साहेब असतील,
नंतर नाना पटोले साहेब आहे, नंतर दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सागर बंगला, त्याच्यानंतर अजितदादांचा, नंतर मुख्यमंत्र्यांचा आमचा शेवट त्या ठिकाणी आंदोलनात होणार आहे. हिंदी में जानना चाहेंगे क्या कहेंगे आज आरक्षण के मुद्दे को लेकर आप यहाँ पर आए हुए हैं और उद्धव ठाकरे इनकी जो है मीटिंग आपके साथ होने वाली थी, क्या आगे आपको मालूम पड़ा है? मराठा क्रांति ठोक मोर्चा की मांग है कि मराठा समाज को ओबीसी में आरक्षण मिलने को होना, और उद्धव साहब को हम यहाँ पे मिलने को आए हैं कि आपकी पक्ष की भूमिका यहाँ पे जाहिर करिए कि मराठा समाज को ओबीसी में आरक्षण मिलने को होना या नहीं होना, ये उद्धव साहब ने उनके पक्ष की भूमिका यहाँ पे जाहिर करना. जब तक उद्धव साहब उनकी पक्ष की भूमिका जाहिर नहीं करते हम ऐसे हिलते नहीं. कल शरद पवार साहब के घर के सामने आंदोलन होने वाला है. उसके बाद में नाना पटोले साहब, उसके बाद में देवेंद्र जी, अजित दादा, और लास्ट में हमारे आंदोलन की समाप्ति मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब के घर पे होने वाली है. उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी घेऊन आता मराठा जे नेते आहेत ते उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर पोहोचलेले आहेत. मातोश्री निवासस्थानाच्या जे मुख्य दार आहे त्या दरवाजापर्यंत हे सगळे जे कार्यकर्ते आहेत ते पोहोचलेले आहेत. मराठा समाजाचा वापर हा राजकीय मंडळींकडून फक्त राजकारणासाठी केला जातोय असा आरोप देखील या मराठा आंदोलकांनी केलेला आहे. यासोबतच केवळ उद्धव ठाकरेच नव्हे तर शरद पवार, देवेंद्र फडणवीस, नाना पटोले, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या घराच्या बाहेर देखील आम्ही आंदोलन करू असा निर्धार देखील या सगळ्या मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आंदोलकांनी व्यक्त केलेला आहे. आणि उद्धव ठाकरेंनी जर आपली भूमिका आत्ता स्पष्ट केली नाही तर आम्ही या ठिकाणीच ठिय्या मांडून बसणार असल्याचं देखील या मराठा आंदोलकांनी सांगितलेलं आहे. 2-4 ओबीसी नेत्यांमुळे ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद निर्माण केला जातोय असा देखील आरोप या सगळ्या मंडळींनी केलेला आहे. विरोधी पक्षांना सर्वपक्षीय बैठकीला दांडी मारलेली होती आणि त्यामुळेच आता आम्ही विरोधी पक्षाचे जे नेते आहेत त्यांच्या घरापासून आंदोलनाची सुरुवात करणार असल्याचं या मराठा नेत्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता मराठा आंदोलकांनी मातोश्री बाहेर धडक दिल्यानंतर या सगळ्या कार्यकर्त्यांना, या सगळ्या आंदोलकांना प्रतीक्षा आहे ती उद्धव ठाकरेंच्या निरोपाची. आता उद्धव ठाकरे या सगळ्या कार्यकर्त्यांची, आंदोलकांची भेट घेतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे भेटले नाहीत तर आम्ही इथेच ठिय्या मांडू असा निर्धार देखील या सगळ्या आंदोलकांनी बोलून दाखवलेला आहे. तगडा पोलीस बंदोबस्त देखील या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जाहीर करावं. आज तुम्ही बघताय महाराष्ट्रातला विशेष शरद पवार साहेब, नंतर नाना पटोले, देवेंद्र फडणवीस साहेब, अजित दादा, नंतर या आंदोलनाचा शेवट एकनाथ शिंदे साहेबांच्या घरी होणार आहे. सुरुवातीला सत्ताधाऱ्यांनी अशी मागणी केली होती विरोधकांना, तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा, ओबीसीतून आरक्षण देण्याचं घ्यायचं आहे की नाही. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं ही मागणी आहे ती मराठा मोर्चाच्या नेत्यांची आहे. आणि या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका नेमकी काय आहे हे स्पष्ट करावं अशी मागणी करण्यासाठी आज मराठा ठोक मोर्चाचे नेते केरे पाटील या ठिकाणी मातोश्रीच्या बाहेर दाखल झालेले आहेत. आणि आपण बघतो या ठिकाणी मातोश्रीच्या बाहेर घोषणाबाजी सुरू आहे. पाटील, नेमकं काय बोलणं झालेलं आहे का उद्धव ठाकरेंबरोबर? काय तुम्हाला आता सांगण्यात आलेलं आहे आणि काय नेमकी मागणी घेऊन आलेला आहे? मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून ही मराठा क्रांती ठोक मोर्चाची आणि अखंड सकल मराठा समाजाची मागणी आहे. आणि आज आपण म्हणताय की आम्ही उद्धव साहेबांचा या ठिकाणी वेळ घेतलेला आहे का? अहो, हे आमच्या मतावर निवडून येतात, मराठा समाजाच्या मतावर निवडून येतात आणि आम्हाला यांची वेळ मागण्याची काय गरज आहे? उलट यांनी आम्हाला म्हणायला पाहिजे काय, या तुमचं म्हणणं काय आम्हाला सांगा. आज मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं उद्धव साहेब यांच्या मातोश्रीवरून या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. उद्या शरद पवार साहेबांच्या घरी आमचं आंदोलन राहणार आहे, नाना पटोले साहेबांच्या घरी आंदोलन राहणार आहे, देवेंद्र फडणवीस आणि अजित दादांच्या घरी आमचं आंदोलन राहणार आहे आणि याचा शेवट एकनाथ शिंदे साहेब यांच्या बंगल्यावर होणार आहे. लवकरात लवकर सर्वपक्षीय बैठक लावून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून तुमची काय मागणी आहे या ठिकाणी जाहीर करावी. जर उद्धव ठाकरे तुम्हाला तुमची भेट झालीच नाही उद्धव ठाकरेंबरोबर तर पुढची रणनीती काय असणार? याच ठिकाणी आमचं मराठा क्रांती ठोक मोर्चाचं उद्या आंदोलन सुरू होईल. ठाकरेंचं निवासस्थान मातोश्रीच्या बाहेर जाऊयात. अंबादास दानवे बोलतायत. ते आज उद्धव ठाकरेंकडे आले आहेत, उद्या शरद असं थोडे वेळ घेऊन आलं पाहिजे, असं थोडे असतं ते आले उद्धव ठाकरे भेटतात, असं थोडी असतं काय, असं थोडी असतं. नीट आलं पाहिजे बोलायला भेटायला, त्याला काय प्रॉब्लेम? पण यामध्ये काही राजकारण वाटतंय का तुम्हाला? बघा अंबादासजी, हे लोक कोण आहेत? अंबादासजी, तुम्हाला काही राजकारण वाटतंय का? अरे रमेश केरे म्हणजे भाजपचा हे तो नेहमी वीक
ऐकून घ्या, हे रमेश केरे पाटील भाजपचा माणूस आहे. तुम्ही मंत्रालयाजवळ पहा, विखेचेच बॅनर लावत असतो तो. म्हणजे थेट तुमचं म्हणणं आहे की भाजपच्या लोकांनी इथे राजकारणात त्यांना इथे पाठवलेलं मुद्दाम केलं जाते. हे जे रमेश केरे ना यांचे नेहमी बघा, विखेंच्या चेंबरला असतो, विखेचे पोस्टर लावतो, भाजपच्याच लोकांचे लावतो, तो आहे तो. बिलकुल असंच आहे. नाही, पण एक जो शरद पवारांनी 2 दिवसापूर्वी विधान केलं की मणिपूर सारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, पण त्या दिशेने वाटचाल आहे. तर काय यात सगळा मराठा आरक्षणाचा विषय हा राजकारण म्हणून आता पुढच्या काळात हाताळला जातोय? माझं मत असं आहे की सरकारने भूमिका घ्यावी, तिला आम्ही पाठिंबा देऊ असं आम्ही सांगितलेलंच आहे ना. सरकार उद्धवजी ठाकरे साहेब थोडी सरकारमध्ये आहेत, त्यामुळे ते भूमिका घेणार आहे. यांना ते थोडंसं असलं पाहिजे की त्यांनी जाऊन तिकडं विधान भवनात गेलं पाहिजे, वर्षावर गेलं पाहिजे, सागर बांगल्यावर गेलं पाहिजे. सरकारचे प्रतिनिधी असं म्हणतात की मराठा आरक्षण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना गेलं, असं काही खोटं बोलतात. मग आता करा म्हणा. सगळ्या भूमिका सातत्यानं स्पष्ट झालेल्या आहे शिवसेनेच्या. वारंवार आमची भूमिका काय आम्ही वारंवार भूमिका स्पष्ट केलेली आहे. मराठा आरक्षणाचा ज्या विधिमंडळात ठरावाला एकमताने मंजूर केला, तेव्हा आमची भूमिका काय लपून थोडी ठेवलेली, उघडी आहे, ओपन आहे. असं कसं आहे, त्यांनी काय सांगितलं पाहिजे, ते आहे नाही आहे, तब्येत कशी आहे विचारलं पाहिजे ना. असं तर मी बोलतो ना, ते कोण आहेत त्यांच्याशी बोलू का? तेव्हा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आता मराठा आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी गेलेले आहेत. दरम्यान आंदोलन करणारे रमेश केरे पाटील हा भाजपचा माणूस असल्याचा दावा अंबादास दानवेंनी केलेला आहे. रमेश केरे पाटील हा भाजपचा माणूस असून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या चेंबरमध्ये ही व्यक्ती बसलेली असल्याचं त्यांनी म्हटलंय. आता वेळ घेतला पाहिजे. असं तुम्ही भेटले, साहेबांची तब्येत कशी आहे, काय असं कसं असतं? आणि आमची भूमिका स्पष्ट आहे, ती काय नेहमी विचारायची. ठीक आहे ना, मग ही काय पद्धत असे 4-5 जण या, आम्ही बोलू, त्याला काय प्रॉब्लेम, साहेबांशी बोलू. मग असं थोडी त्याला असतं सगळं. आणि स्पष्ट आहे शिवसेना. तुम्ही माझं तर मध्ये मुंबई आपलं एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीसांकडे जातो तुमचं, असं माझं सजेशन. हे काय करणार आहे? सुरुवात नाहीये बरं का. उद्या पवार साहेब, नाना पवार. अरे जाऊ दे या, तुम्ही लोक, तुम्हाला कोणी पाठवलं काय आम्हाला माहिती साहेब. काय सांगाल, कोणी पाठवलंय? ठीक आहे, माहिती आहे. आता तुम्ही दानवेंवर बोललात, काय वाटतंय भूमिका? 4-5 जणांना बोललो, साहेबाला विचारतो. आपण शांततेत व्यवस्थित. आपण शिवसेनेची भूमिका क्लिअर आहे, सगळं झालं. तुमच्या सांगण्यावर तुम्ही आले असेल तर मग आम्ही भेटणार पण नाही, हे पण सांगतो. आता मनोज जरांगे झालं का आमचा काही संबंध नाही आंदोलनाशी. आमची भूमिका माहिती आहे तुम्हाला, तर झोपलेले का जागी आहे. आता मग तुमची आमची भूमिका माहित नाही तुम्हाला. आमची भूमिका आता सांगतो मी पक्षाचा नेता, मी सांगतो आता भूमिका. विचारलं मी, कोणी म्हणजे मनोज जरांगेंनी पाठवलं का असं मला विचारायचं. आम्ही नाही करत का? आम्ही नाही करत का? करतो ना. दानवे साहेब, काय वाटतं तुम्हाला एकूण? नाही, मी बोलतो साहेबांशी. साहेबांनी बोललं 4-5 जणांना बोलून घेऊ, त्याला काय वाटतं? अंबादास दानवे भेट घेतलेली आहे, काय सांगाल आता दानवेने उत्तर दिलं? हे बघा कसं राहतं माहितीये का, मी सुरुवातीपासून सांगत आलेलो तुम्हाला, आमचं आंदोलन हे सर्व पक्षीय नेत्यांच्या घरासमोर होणार आहे. काय आमचं आंदोलन हे सर्व पक्षीय नेत्यांच्या घरासमोर होणार आहे आणि त्याची सुरुवात ज्या ठिकाणी झाली. अंबादास दानवे म्हणतात तुम्हाला कोणी पाठवलंय? अहो मला सांगा बरं का, मराठा क्रांती ठोक मोर्चा एकनाथ शिंदे साहेबांच्या किती विरोधात आंदोलन केलेलं आहे. मी लॉंग मार्च आणला होता एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात. आम्ही सगळ्यात मोठा लॉंग मार्च मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या होते. आम्ही लॉंग मार्च. त्यांना म्हटलं मी की तुम्ही भेटायला आले तर साहेबांना सांगितलं का? मी आता साहेबांशी चर्चा करतो. 2-5 जण भेटायला जर साहेबांनी अलॉट केलं तर बोलून घेऊ. पण आमची भूमिका काय विचारता, आमची भूमिका जग जाहीर आहे असं आम्ही सांगितलेलं आहे. आरोप करते की भाजपचे लोक याच्यामध्ये असू शकतात.
असं मी म्हटलेलं नाही. मी असं म्हटलं त्याच्यातले अर्ध्या लोकांचे भाजपचे पोस्टर लावत असतात मंत्रालयाजवळ. यांचे फोटो बघा, मी फोटो दाखवतो तुम्हाला. जाणीवपूर्वक केलं. हो, बिलकुल जाणीवपूर्वक. थँक्यू सर. विचारा त्यांना का मराठा समाजाला या ठिकाणून ओबीसीतून आरक्षण भेटावं की नाही भेटावं, विचारा त्यांना. आज आम्ही तेच विचारण्यासाठी या ठिकाणी आलोय का तुमच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करा. आमचं आंदोलन हे सर्व पक्ष नेत्यांच्या घरासमोर राहणार आहे टोटल. ते म्हणतात सरकारी लोकांच्या अगोदर का सरकारचे जे मंत्री आहेत त्यांच्या अहो मला सांगा, सर्व सरकार म्हणतंय सर्व पक्षीय बैठक आम्ही लावली होती, त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेते आले नव्हते, सत्ताधारी बैठक लावली होती. आमचं आंदोलन हे सगळ्यांच्या घरासमोर होणार आहे. अंबादास दानवे ज्या पद्धतीने आता तुमच्याशी बोलून गेलेले आहेत, आतमध्ये गेलेले आहेत, काय वाटतं एकूण या भूमिकेसंदर्भात? आता बघू, आता ते मध्ये गेलेत उद्धव साहेबांना बोलतात काय बोलतात बघू. ते ज्या पद्धतीने बोलले, तुम्हाला कोणी पाठवलंय वगैरे, कसं काय त्याच्यावर काय प्रतिक्रिया? सांगितलं, सत्ताधारी आणि विरोधी यांचं कामच इकडून तिकडं तिकडून इकडं. आम्ही समाजासाठी भांडतोय, आमचं आम्हाला माहिती काय. आम्ही काय आमदारकीसाठी खासदारकीसाठी आम्ही भांडून नाही राहिलो. मराठा समाजाला या ठिकाणी ओबीसीतून आरक्षण भेटावं म्हणून आम्ही भांडतोय. आता जर आता ते आतमध्ये गेलेले आहेत, नाही भेटले अजूनही, जरी त्यांनी भेट नाकारली तर पुढे काय? इथंच बसणार आम्ही, काय इथंच बसणार. हे निवेदन आणलेलं आहे आम्ही उद्धव साहेबांना देण्यासाठी बरं का. उद्धव साहेबांनी जर निवेदन नाही घेतलं तर आम्ही ह्याच ठिकाणी बसू. पोलीसवाल्यांनी अटक करावं, नाही तर काय करायचं करू, आम्ही हटणार नाही इथून. आदित्य ठाकरे आताच बाहेर गेलेले आहेत, ते देखील तुम्हाला भेटलेले नाही. आम्ही उद्धव साहेबांना भेटणार आहे ना, पक्षप्रमुखांना आम्ही या ठिकाणी भेटणार आहोत. आणि पक्षप्रमुखांनी त्यांची या ठिकाणी काय भूमिका आहे त्यांची, अजून पुन्हा सांगतो मी काय, मराठा समाजाला त्यांचं हक्काचं ओबीसीतलं आरक्षण भेटावं म्हणून आमची मागणी. दादा चल तेव्हा मातोश्री बाहेर मोठ्या घडामोडी घडतायत. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील झालेले होते. ते मराठा आंदोलकांचा निरोप घेऊन आता उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचलेत आणि जर उद्धव ठाकरेंनी वेळ दिला तर यांची भेट होईल असं अंबादास दानवेंनी सांगितले. त्यामुळे या नेमकं काय घडतंय पाहणं महत्त्वाचं असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.